सोलापुरात जनसेवा स्थापण्यासाठी थेट पवन कल्याण यांना साकडं घालण्यात आलं असून त्यांच्याकडून सकारात्मक प्रतिसाद मिळाला आहे। तेलुगू सिनेसृष्टीतील पॉवर स्टार अर्थात आंध्र प्रदेशचे उपमुख्यमंत्री पवन कल्याण यांच्या जनसेना या पक्षाची सोलापुरात सामाजिक कार्य करण्याच्या उद्देशानं स्थापना करण्यासाठी सोलापुरातील चाहते श्रीनिवास यन्नम कामटे यांनी नुकतीच पवन कल्याण यांची भेट घेतली। यावर पवन कल्याण यांनी सकारात्मक प्रतिसाद देत लवकरच परवानगी देण्याचं आश्वासन दिलं। त्यामुळे लवकरच सोलापुरात जनसेना सक्रिय होण्याचे संकेत आहेत। आंध्र प्रदेशात सध्या तेलुगू देशम, जनसेना आणि भाजप पक्षाची सत्ता आहे। पवन कल्याण हे आंध्रचे उपमुख्यमंत्री असून पूर्वाश्रमीचे ते प्रसिद्ध अभिनेते आहेत। प्रख्यात तेलुगू अभिनेता चिरंजीवी यांचे ते कनिष्ठ बंधू आहेत। सोलापुरात चिरंजीवींसोबतच पवन कल्याण यांचे देखील चाहते आहेत। पवन कल्याण राजकीय क्षेत्रात येण्यापूर्वी त्यांचे मोठे बंधू मेगास्टार चिरंजीवी यांनी सन 2008च्या आसपास चिरंजीवी यांनी राजकारणात नशीब आजमावण्याचा प्रयत्न केला। त्यांनी प्रजा राज्यम या पक्षाची स्थापना केली होती, मात्र तत्कालीन आंध्र प्रदेशात झालेल्या विधानसभा निवडणुकीत त्यांचा पक्ष सत्तेवर आला नाही। या पक्षाला कमी जागा मिळाल्या होत्या। त्यानंतरच्या काळात चिरंजीवी यांनी हा पक्ष काँग्रेसमध्ये विलीन केला। त्यानंतर ते केंद्रात मंत्री देखील झाले। स्वतंत्र तेलंगणाच्या मुद्द्यावरून मतभेद झाल्यानं चिरंजीवी यांनी काँग्रेस सोडून राजकीय संन्यास घेतला। या दरम्यान 14 मार्च 2014 रोजी त्यांचे बंधू पवन कल्याण यांनी जनसेना हा स्वतंत्र पक्ष काढला, तर दुसरीकडे चिरंजीवी यांनी राजकारणापासून अलिप्त राहणंच पसंत केलं होतं। एकंदरीत सोलापुरात जनसेना पक्षाची शाखा स्थापन करण्याच्या हालचालींना वेग आला। पक्षाकडून परवानगी मिळताच पक्ष स्थापन करून सामाजिक कार्याला जोरदार सुरुवात होणार आहे।